हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 5 जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या। ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या आणि दर्श अमावस्या असं म्हटलं जातं। तर ज्येष्ठ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवाही केली जाते। त्याचबरोबर या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं आणि या दिवशी आपण व्रत केलं तर वाईट कर्मातनं पापातनं आपली मुक्तता होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत सुद्धा करत असतात। ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। तर आपल्याला आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायचे आहेत। हे काळे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदेल, संसारात प्रगती होऊन भरभराट होईल, घरामध्ये सुख संपत्ती पैसा येऊ लागेल आणि कुटुंबाची प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सोबतच चंद्रदेवाची सुद्धा पूजा करण्याला विशेष महत्त्व असतं। या दिवशी आपण चंद्रदेवाची पूजा केली तर आपल्याला चंद्रदेवाचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि तो आपल्यावरती कायम राहतो। आपल्याला सौभाग्य, आरोग्य आणि धनसमृद्धीमध्ये लाभ होतो। चंद्रदेव हे भगवान आहेत तर ते दिव्य अनुग्रहांचा स्वामी आहेत आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावस्येला श्राद्ध अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळे या दिवशी पूर्वजांचं स्मरण केलं जातं, त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि या दिवशी आपल्याला आपले जे पूर्वज आहेत तर ते पृथ्वीवरती येऊन परिवाराला आशीर्वाद देत असतात आणि हाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आणि म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच स्थिर करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदेल, आर्थिक अडचणी, पैशांच्या अडचणी या संपूर्णपणे नष्ट होतील। त्याचबरोबर तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असतील, बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की सुखी संसार चालू असतो पण हा संसार चालू असताना काहीतरी संकट येतात, दुःख संकट येऊ लागतात आणि त्यामुळे आपल्या संसारामध्ये प्रगती होत नाही, भरभराट होत नाही आणि आपलं जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत नाही। आणि म्हणूनच जर तुम्ही हा उपाय अमावस्येला केला तर नक्कीच तुमच्या संसाराची प्रगती होईल, तुमच्या घरामध्ये भरभराट होईल। आणि तुम्हाला काय करायचं आहे, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। आता तुम्ही हा उपाय 4 नंतर 7:30 वाजेपर्यंत करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे। यानंतर यामध्ये तुम्हाला चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि सोबतच एक कच्चं दूध टाकायचं आहे। आता कच्चं दूध सगळ्यांनाच माहिती आहे, जे आपण दूध तापवत नाही तर त्याला दूध तापवण्याच्या आधीचं जे दूध असतं तर त्याला कच्चं दूध असं म्हटलं जातं। तर एक चमचाभर कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। मातीचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल। या दिव्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे, मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे। मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तुमच्याकडे पूजेचं तेल असेल तर ते पूजेचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर चिमूटभर काळे तीळ या दिव्यामध्ये घालायचे आहेत आणि यानंतर हा दिवा आणि हे जे पाणी आहे तर ते घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आता पिंपळाचा जो वृक्ष आहे तर तो मोठा असेल तर अतिशय उत्तम, पण नसेल छोटा असेल तरी सुद्धा चालेल।
तर पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि आपले भगवान विष्णूंसोबतच अनेक देवी देवतांचा वास असतो, आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो। तर अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी आणि पितरांची सेवा आपण करत असतो आणि म्हणूनच सर्वप्रथम गेल्यानंतर हा दिवा तुम्हाला वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित करताना तुम्हाला हळदीचं आसन तुम्ही देऊ शकता किंवा तांदळाचं आसन सुद्धा देऊ शकता। त्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना पूर्ण एकाच वेळेला अर्पण करू नका, ओतू नका, थोडं थोडं तुम्हाला अगदी पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे। जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर 108 प्रदक्षिणा या वृक्षाला घाला। आज संध्याकाळी तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्ही या प्रदक्षिणा तुम्हाला या पिंपळ वृक्षाला घालायचं आहे। आता 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही 11, 21, 51 अशा प्रदक्षिणा सुद्धा घातल्या तरीही चालेल। यानंतर पिंपळ वृक्षाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ देत, घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदू दे, संसारामध्ये प्रगती होऊ दे, घरामध्ये भरभराट होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचं आहे। तर असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण दिवसभरामध्ये मारुतीला 11 पिंपळाच्या पानांची जी माळ आहे तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। तर या दिवशी मारुतीला नारळ आणि पिंपळाची पानं अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे। जर आपल्या घरामध्ये इतर व्यक्तींचा आपल्याला त्रास होत असेल, ज्याला आपण शत्रू म्हणतो, तर शत्रूंचा त्रास होत असेल, शेजारचे शत्रू असतील, बाहेरचे शत्रू असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये अशा काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींमुळे आपल्याला मानसिक त्रास होत असेल, आपली प्रगती होत नसेल तर आजच्या दिवशी तुम्ही मारुतीला नारळ आणि पिंपळाची पानं अर्पण केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट अडचणी आणि दुःखांचा नाश होईल, शत्रूचा नाश होईल। तर बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की लोक मारुतीची पूजा करतात, शनिदेवाची पूजा करतात, म्हणूनच तुमच्या गावात शनीचं मंदिर हे प्रत्येकाच्या असतंच। तर तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ नक्कीच फोडून म्हणजे वाढवून यायचं आहे आणि त्यामुळे शनिदेवांची सुद्धा आपल्याला कृपा होते। आपल्या कुंडलीमधला राहू केतूचा आणि शनीचा प्रभाव जो आहे तर तो सुद्धा कमी होतो। आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात आणि त्यामुळे तुम्हाला हा एक उपाय सुद्धा नक्की करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।